हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, वर्षात एकूण 12 महिने असतात. तर वर्ष 2026च्या मराठी महिन्यांमध्ये यंदा 13 महिने आलेले आहेत. यामुळे की यावर्षी अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास आलेला आहे. आता अधिक मास काय येतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर यंदाचा अधिक मास सध्या सुरू आहे. 17 मे 2026ला अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. 15 जून 2026पर्यंत हा अधिक मास असणार आहे. तर अधिक मासामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात. तर अधिक मासातील पहिली एकादशी ही कमला एकादशी असणार आहे. 27 मे 2026ला बुधवारी ही एकादशी असणार आहे. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला खास उपाय करायचे आहेत, कारण अधिक मास म्हणजे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असतो. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे, ती वस्तू अर्पण केल्याने काय होणार आहे, याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. धार्मिकदृष्ट्या अधिक मासाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात आपण कोणतेही शुभकार्य करत नाही. लग्न, साखरपुडा, मुंज, बारसे यांच्यासारखे कार्य आपण करत नाही. पण हा अधिक मास धार्मिक पूजाविधींसाठी खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात आपण ज्या काही सेवा करतो, दान करतो, व्रतवैकल्य करतो, त्याचं खूप पुण्य आपल्या पदरात मिळत असतं. तर अधिक मासात अर्थात पुरुषोत्तम मासात येणाऱ्या एकादशीला आपण जर भगवान विष्णूंची विशेष पूजा केली, उपवास केला आणि दानधर्म केलं तर ते खूप पुण्यकारक मानलं जातं. तसंही एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला खूप महत्त्व असतं, कारण या सर्व गोष्टींमुळे आपल्याला सुखसमृद्धी लागते आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला आपण उपवास करायचा असतो. जर डायरेक्ट निरंकार उपवास किंवा निर्जल उपवास करणं शक्य नसेल तर फळं, दूध किंवा सात्विक आहार घेऊन आपण या दिवशी उपवास करायचा असतो. या दिवशी भगवान विष्णूंची आपण विशेष पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांनी त्याचबरोबर केशरयुक्त दुधाने जलाभिषेक करायचा आहे. आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर, नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करा. त्यासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आपण दररोज सकाळी तुळशीला पाणी घालतो, त्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी देखील सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं, आपली आंघोळ वगैरे स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तुळशीला जल अर्पण करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मात अधिक मास खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण महिनाभरात म्हणजे हा जो अधिक मास असतो तो भगवान विष्णूंनाच समर्पित असतो. आणि अशा या अधिक मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचं खूप महत्त्व आहे. आणि अधिक मासात पहिली एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी म्हटलं जातं. आणि या पवित्र महिन्यातील पहिली एकादशी ही सुखसमृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी खास मानली जाते. तर या महत्त्वाच्या एकादशीच्या दिवशी आपण जर तुळशीची पूजा केली, काही उपाय केले तर आपल्या घरात देखील सुखसमृद्धी नांदायला मदत होईल. तर कोणते उपाय आहेत ते आपण आता जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी आपण सकाळी तुळशीला जल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे. संध्याकाळी देखील सूर्यास्तानंतर म्हणजे दिवे लागणीच्या वेळेस आपण देवघरात दिवा लावायचा आणि तुळशीजवळ देखील आपण दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तो गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. दिवा लावताना तूप आपण जेव्हा त्यात घालू तर तूप टाकल्यानंतर चिमूटभर हळद आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. ती यासाठी की हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये कायमचा वास राहील. तुळशीजवळ दिवा लावताना त्याच्यात तूप घाला, थोडीशी हळद घाला आणि तो डायरेक्ट आपण तिथे तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीचा जवळ दिवा ठेवण्यासाठी आपण जर काही बॉक्स वगैरे बनवलेला असेल तर त्यात डायरेक्ट ठेवू नका. त्याखाली थोड्याशा अखंड अक्षता किंवा तांदूळ ठेवायचे आहे अखंड. कारण शास्त्र असं सांगतं की अक्षता म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपण जर दिव्याखाली तांदूळ ठेवले तुळशीच्या, जेव्हा आपण तुळशीमध्ये दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो
तर अक्षता जर आपण तिथे ठेवल्या अखंड, तर या उपायामुळे आपल्या घरात जर काही आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारी तुम्ही झालेले असाल, पैसे आपल्या घरामध्ये टिकत नसतील, तर जे आर्थिक अडथळे आहेत ते सर्व नष्ट होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, इन्कमचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आपल्या घरात ज्या काही पैशाच्या संबंधित अडचणी आहेत त्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर व्हायला मदत होईल. तुळशीजवळ दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा मारायची आहे. कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 11 प्रदक्षिणा किंवा परिक्रमा आपल्याला तुळशीच्या करायच्या आहे. प्रदक्षिणा मारत असताना त्या नुसत्या हात जोडून मारायच्या नाही, तर त्यासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा दुसरा मंत्र आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी. या मंत्रांचा आपण जप करत राहायचा आहे. मंत्र जप केल्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या तुळशी मातेला सांगायच्या आहे, म्हणजे आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होईल. एकादशीची पूजा करून झाल्यानंतर सर्व पूजा झाली की शेवटी तुळशीच्या मातीतील जी माती असते कुंडीतील, तर ती थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती आपल्या कपाळावरती गंधाप्रमाणे टिळा तिचा लावायचा आहे. तुळशीच्या मातीचा टिळा जर आपण कपाळावर लावला तर त्यामुळे आपल्याला काही कुंडलीत ग्रहदोष असतील तर ते ग्रहदोष शांत होतात, आपली बुद्धी तल्लख होते, तीक्ष्ण होते आणि समाजात आपला मान सन्मान देखील वाढायला मदत होते. त्यामुळे तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती आपण घ्यायची आहे आणि तिचा टिळा आपल्या कपाळावरती आवर्जून लावायचा आहे. स्त्री पुरुष हा उपाय सर्वजण करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक मासातली ही पहिली एकादशी असणार आहे आणि अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित असतो. आपल्याला तुळशीला एक गोष्ट अर्पण करायची आहे, तर ती कोणती आहे? तर भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला एक सुती पिवळा धागा हलकासा बांधायचा आहे. खूप जास्त घट्ट रोपाला बांधायचं नाही, त्यामुळे जास्त घट्ट आपण जर धागा बांधला तर रोप सुकू शकते किंवा रोपाला इजा होऊ शकते. म्हणून तो हलकासा आपण त्याला गाठ मारून तुळशीच्या रोपाला बांधायचा आहे किंवा रोपाला तुम्ही गुंडाळून दिला तरी चालेल. जर पिवळा धागा उपलब्ध नसेल तर पांढरा सुती धागा घ्या, त्याला हळद लावून पिवळा करा तो धागा आणि तो धागा देखील तुम्ही तुळशीच्या रोपाला गुंडाळला तरी चालेल. हे यासाठी करायचं आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. समजा आपला काही व्यापार असेल, नोकरीत काही मंदी असेल, प्रमोशन होत नसेल, व्यापार तोट्यात असेल किंवा आर्थिक अडचणी असतील, घरात सुखसमृद्धी नसेल, तर तुळशीला अशा प्रकारे पिवळा धागा गुंडाळल्याने आपल्या व्यापारधंद्यातील किंवा घरातील काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होऊन धनलाभाचे योग आपल्यासाठी तयार व्हायला मदत होते. हा धागा तुम्ही सकाळीच तुळशीला जल अर्पण केल्यानंतरच गुंडाळायचा आहे, कारण संध्याकाळी आपण शक्यतो झाडांना हात लावत नाही. त्यामुळे सकाळी तुळशीला जल अर्पण केल्यानंतर विधिवत पूजा करून घ्यायची आणि अशा प्रकारचे सुती पिवळ्या रंगाचा धागा आपण तुळशीला अर्पण करायचा आहे. अधिक मासातील एकादशी म्हणजे खूप महत्त्वाची असते. अधिक मासात ज्या काही आपण सेवा करतो, दानधर्म करतो, त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करा, दानधर्म करा आणि तुळशी संबंधित हे काही उपाय सांगितलेले आहे ते नक्की करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील, सुखसमृद्धी नांदायला मदत होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील पहिली एकादशी 27 मे 2026 रोजी बुधवारी आहे, तर या दिवशी तुळशीला काय अर्पण करायचं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या अधिक मासातील बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते तुम्ही बघा. धन्यवाद.